राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 36,585 कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार असून पुरवणी मागण्यांना मंजुरी आणि राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर 5 जुलैनंतर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत काल दिली। पुरवणी मागण्यांवरील चर्चेला ते उत्तर देत होते। मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल। ही गोष्ट बरोबर आहे। उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे। आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या ही त्यांची जी आपली जी योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून शेतकरी कर्जमाफी, कृषी समृद्धी योजना, फार्मर आयडी, कृषी भवन, कृषी प्रक्रिया उद्योग तसंच विविध कृषी योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं ते म्हणाले। कर्जमाफीच्या अटी आणि निकषांबाबत सभागृहातील सदस्यांनी केलेल्या सूचनांची शासनानं दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आवश्यक सुधारणेचा विचार करण्यात येत आहे। कोणत्याही पात्र शेतकऱ्याला वंचित ठेवलं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे। यासाठी गाव पातळीवर शिबिरं आयोजित करून फार्मर आयडी नोंदणी केली जात आहे। ज्या भागात शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप तयार झाले नसतील तिथे विशेष शिबिरं घेऊन कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं। फार्मर आयडी काढला जात आहे। माझी सदस्यांना विनंती, एखाद्या आपल्या भागामध्ये जर कुठे आपल्याला शेतकऱ्यांचा जर फार्मर आयडी निघाला नसेल तर आपण आम्हाला आपल्या कृषी विभागाला कळवा। त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये शिबिरे आयोजित करून माझ्या शेतकऱ्याला फार्मर आयडी हा त्याचा काढला जाईल। यातनं कुठलाही माझा शेतकरी वंचित राहणार नाही हे पण अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो। कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत प्रकल्प उभारण्यात आले आहेत। तसंच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 1328 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनांमधून कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जात आहे। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी 2026-27 मध्ये 165 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली असून प्रलंबित प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। फळपीक विमा योजनेची मुदत वाढवण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचं सांगतानाच विविध संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालयं, वनहक्क जमिनीवरील शेती, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी तसंच ऊसातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सदस्यांनी मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही कृषी मंत्री भरणे यांनी दिली। शिक्षक पात्रता